नमस्कार दर्शको, मी आहे प्राची आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आयोग, सांस्कृतिक, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताजा आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। चंद्रपूरमध्ये जनगणना 2027च्या तयारीने वेग आला आहे। प्रशासनातर्फे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण 23 एप्रिलपासून कोषाग्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे। या जनगणनेत पहिला टप्पा 1 मे पासून सर्वजण पद्धतीने सुरू होणार आहे। त्यासाठी जनप्रगत्व आणि सुपरवायझर यांना विशेष परीक्षण दिले जात आहे, जेणेकरून संपूर्ण प्रक्रिया अचूक आणि व्यवस्थितपणे पार पडेल। लवकरच प्रयंगड घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती गोळा करणार आहेत। ही जनगणना देशातील विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रशासन ने सांगितले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्याम मानवे यांनी नाशिकमध्ये डॉक्टर अशोक खरात प्रकरण भाषण करत संबोधित महिलांच्या जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी केली आहे। त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांचा नागपूर दौऱ्यावर प्रश्न उपस्थित करत दिव्य दरबार ह्या कायद्याचा कथित योद्धा असे सांगितले आणि त्याच्याशी शक्ती सिद्ध करण्याचे आव्हान पुन्हा दिले। तसेच नागपूर पोलिसांची भूमिकेवर सुद्धा प्रश्न निर्माण उपस्थित झालेत। याचप्रमाणे अशुद्ध अंधश्रद्धा विरोधी कायद्यांची कठोर अंमलबजावणी व्हावी सरकारांना अशी उचलतात त्यांनी वथ मांडले। नांदेडमध्ये गोदावरी स्वच्छता अभियान अंतर्गत जलपूजन आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे। गोदावरी नदी स्वच्छ आणि सुंदर आणि शुद्धीकरणासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी आनंद पाटील तिडके यांनी नागरिकांचा नदी स्वच्छतेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले। गोदावरी सेवा समितीच्या वतीने आयोजित या उपक्रमात नदी स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे। विधिकांची विविधपणे पूजा करून महाआरती सहभाग घेतला। त्यांनी सांगितले की गोदावरीची स्वच्छता ही संपूर्ण समाजाची स्वच्छता आहे। दहेगाव पिंपळा मार्गावर काल रात्री सुमारे 11:30 वाजता गजानन हॉल समोर भीषण अपघात झाला। या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीरपणे जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार तिघेही एकाच दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करत होते। त्याचवेळी समोरास येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की आशिष डोरफोडे यांचा दुर्घटनास्थळीच मृत्यू झाला। अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आणि अशीच जखमी प्रकृती चिंताजनक व्हावू लागली। याचप्रमाणे पोलिसांनी येऊन दुरुस्तीचं काम सुरू केले आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिनमध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहूया ताज्या महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमचा समोर पाहत रहा नागपूर समय।